नमस्कार मंडळी. तर आज पाहूया कढी पकोडा. तर कोणाकोणाला आवडते अशी कढी ज्यामध्ये भजी टाकलेली. तर मला तर खूप आवडते आणि खायलासुद्धा खरंच खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. सर्वात पहिले आपण वाटण बनवून घेऊया. वाटणामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे खूप सारा आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आता कढी बनवण्यासाठी वाटण मात्र तयार आहे. यानंतर दही घेतलेलं आहे. दहीमध्ये 2 चमचे बेसन टाकणार आहे. आता बेसन टाकण्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे दही आंबट असेल ना तर त्याचा आंबटपणा कमी होईल आणि दुसरं म्हणजे बेसन टाकल्याने कढी मात्र फुटणार नाही आहे, यासाठी बेसन ॲड केलेलं आहे. यानंतर मंडळी भजीसाठी लागणारं पीठसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1 वाटी बेसन पिठामध्ये हळद, मीठ, ओवा, बारीक चिरून कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर खूप सारी बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि बेसनचं जे पीठ आहे ना ते मिक्स करून बाजूला ठेवून दिलेलं आहे. यानंतर फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. तीसुद्धा छान अशी फुलली गेली की आपण सर्वात पहिले वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते वाटण यामध्ये मी मिक्स करून घेत आहे. छान असं तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ना ते परतून घेत आहे. वाटण जे आहे ना ते 2 मिनिटभर परतून घेणार आहोत, कारण लाल मिरचीचा जो तिखटपणा आहे आणि कच्चेपणा आहे तो सुद्धा दूर होईल, यासाठी 2 मिनिटभर परतून घेतलेला आहे. आणि आता टाकूया यामध्ये फेटून घेतलेलं दही. सर्व असं एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया. यामध्ये जर तुम्हाला आणखीन पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता. तर माझ्या गरजेनुसार इथे मी पाणी वाढवलेलं आहे आणि यामध्ये आत्ताच मीठ टाकायचं नाही आहे आणि कढी मात्र आमच्याकडे उकळली जात नाही आहे, कारण कढी फुटते यासाठी. आणि एकीकडे गॅसवरती कढई ठेवून तेलसुद्धा गरम केलेलं होतं आणि एक एक करून सर्व जी भाजी आहेत ना ती तेलामध्ये सोडून भजीसुद्धा मी इथे तळून घेतलेले आहेत. तर ही कढी तुम्ही अगदी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा राईससोबत खूप मस्त लागते, खूप एन्जॉय करू शकता. एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा की ही कशी झाली आहे रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर भजीसुद्धा तळून झालेले आहेत इथे. कढीसुद्धा इकडे गरम झालेली आहे थोडीफार. यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार आणि केलेले जे भजी आहेत ना तळून घेतलेले ते भजी यामध्ये मी सोडते. जेवढे तुम्हाला हवे असतील तेवढे सोडा. आणि सर्वात शेवटी यावरती जाणार आहे खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर. मस्त लागत होते आणि कमाल सुगंध येतोय खरंच. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक्स्ट्राचं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट जरी ॲड केलं ना तर मस्त कढीची चव लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि झाली ना मंडळी तयार. चला मग एक सबस्क्राईब करून टाका आणि लाईकसुद्धा.